Hello, myself Ravindra Shinde, Chemistry from Home, dear students of Unique Academy. And now let me start my lecture. Okay. बघा काल आपण म्हणजे परवा ॲक्च्युली याचे 2-3 लेक्चर्स झालेले आहेत, अपलोड केलेत. ते सर्व तुम्ही बघताय आणि ते नोट्सवरून पण त्याचं टॅली करून दोन्ही पण माझे व्हिडिओज आणि तुमच्यासमोर असलेले नोट्स हे जर अभ्यास करून तुम्ही तयारी करून हे बघत असाल तर उपयोग होणार. नाही तर ते करून मगच बघा, नाही तर गोंधळ होईल, असं माझं मत आहे. बघा, तर आपण लास्ट लेक्चरला काय केलं होतं, तर वर्क डनच्या लिमिटमध्ये आता मी बोलतो. तर वर्क डनमध्ये वर्क डन इन वन स्टेप, फॉर्म्युला फॉर वर्क डन इन वन स्टेप that we had derived. And what was that formula? Work done for one step, W is equal to, तो जनरल फॉर्म्युला काय होता, W is equal to मायनस P म्हणजे काय, P एक्सटर्नल म्हणजे का, P एक्सटर्नल. व्हॉट डज इट मीन, म्हणजे एक्सपान्शन एक आपण एक्झाम्पल घेऊन चाललो आहे, त्याच्या उलटं कॉम्प्रेशन. ते आलं की कॉम्प्रेशनचं पण येणार, न्यूमेरिकलच्या वेळेला ते जास्त क्लिअर होईल. तर एक्सपान्शन सुरू झालं आणि एक्सपान्शन थांबलं. इनिशियल इक्विलिब्रियम अँड अगेन फायनल. फ्रॉम स्टार्ट टू न्यू इक्विलिब्रियम, अगेन्स्ट what the expansion has taken place. What is the opposing force while carrying out that change? तो अपोजिंग एक्सटर्नल प्रेशर तो इथं वापरायचा असतो. आणि त्याचं काल एक आपण एक्झाम्पल घेतलं होतं की वन स्टेपसाठी. इथं फॉर्म्युल्यामध्ये आठवा, परत मागे जाऊन बघा दुसरे व्हिडिओज आधीचे. P2 घेतलं होतं, P2 × V2 - V1, P1 नाही घेतलं होतं. ते कळालं की पुढचं डिस्कशन कळायला सोपं होईल. त्यानंतर मग सेम चेंज, म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलं होतं, इन वन स्टेप, आणि हा वन स्टेपचा फॉर्म्युला आहे. एकदम एक एक्झाम्पल म्हणून 10 किलोचं, एकदम एका वेळेलाच 10 kgचं वेट काढलं पिस्टनवरचं, आणि मग त्याचा फॉर्म्युलाप्रमाणे वर्क डन काढलं. सेम चेंज वॉज कॅरीड आउट, इनिशियल आणि फायनल स्टेट असा जर एकत्रित विचार केला तर, बट इन 2 स्टेप्स. एकदा 5 kgचे काढलं, इक्विलिब्रियम आला, व्ही फ्रँक, V1 पासून व्ही फ्रँक, आणि मग त्याचं वर्क डन कॅल्क्युलेट केलं, आणि व्ही फ्रँक नंतर परत उरलेलं 5 किलो काढलं, परत V2ला गेलं, परत वर्क डन काढलं. असं W1 आणि W2 2 वर्क डन काढले आणि दोन्हीची ॲडिशन केली. तर ते मी एक्झाम्पल मॅथमॅटिकली पण आणि एक तुम्हाला कलिंगड असं उदाहरण देऊन पण सांगितलं होतं की इफ द सेम वर्क डन instead of one step, if it is carried out in 2 steps, the work done is more, because opposing force faced by a system during that expansion is more. ते जर तुम्ही लक्षात केलं, मग 2 स्टेप, 5 kg पहिल्यांदा काढलं, इक्विलिब्रियम आला, परत 5 kg काढलं. वाय नॉट 10 स्टेप्स, म्हणजे तुम्ही अल्टिमेटली 10 kgच काढणार. त्यामुळे इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम, P1 P2 V1 V2, त्या हिशोबाने अल्टिमेटली सेम चेंज, बट इन 10 स्टेप्स. म्हणजे 1 किलो काढायचं, मग थोडंसं एक्सपान्शन होईल, त्या स्टेपचं वर्क डन काढायचं, मग परत 1 किलो काढायचं, मग परत थोडंसं एक्सपान्शन होईल. वर्क डनच्या फॉर्म्युल्याप्रमाणे 1 स्टेपचा वर्क डनचा फॉर्म्युला असल्यामुळे तो एका वेळेला 1 स्टेपचा वापरायचा. अँड दिस वी कॅन कॅरी आउट 10 टाइम्स फॉर 10 स्टेप्स अँड वी कॅन ॲड. तर मग 1 स्टेपचं 2 स्टेपला जाताना कालचं जर कळलं असेल तर हे आता पटकन सांगितलं तरी गोंधळ नाही होईल तुमचा. सो इफ मोर द नंबर ऑफ स्टेप्स, मोर विल बी द वर्क डन. मग हे जर 10 स्टेप्समध्ये असेल तर वाय नॉट मोर 100 स्टेप्स, 1000 स्टेप्स. आणि असं करत 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 समजा की 10 kgच काढणार आहे, पण मी 0.001 मिलीग्राम, 0.001 मिलीग्राम असं एक्सटर्नल प्रेशर करस्पॉन्डिंग टू दॅट कमी कमी करत गेलो आणि अल्टिमेटली 10 kg कमी झालं, तर इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट तीच असणार आहे. पण असं in such a large number of steps, if the same change is carried out, during that change the work done will be more. It means that work done is an example of state function. बघा, स्टेट फंक्शन म्हणजे काय मागं सांगितलं होतं, आठवा. ओके, व्हॉल्यूम इज नॉट अ स्टेट फंक्शन. म्हणजे समजा तुमचं 3 DM³ 5 DM³ झालं एखादा ड्युरिंग अ चेंज,
in what way you carry out the expansion 3 dm cube to 5 dm cube. External pressure, by decreasing external pressure, by heating, or by combination of both, by carrying out a chemical reaction. There can be so many ways in which you can carry out a change, and during that change, if suppose that there are so many ways but initial volume is 3 and final volume 5, then delta V, increase in volume, change in volume, will be 5 minus 3, 2. So the change in volume does not depend on which method, manner you have carried out, process you have implemented to carry out the increase in volume. Therefore, volume is not an example of स्टेट फंक्शन, बट वर्क डन इज. हे जर मागच्या व्हिडिओजवरून कळलं असेल तर मग मेनी स्टेप्स म्हटल्यानंतर जसं मी म्हणालो की 10 kgचं एक एक्झाम्पल घेऊन ठेवलं आपण आपल्या सोयीसाठी. तर 0.001 मिलीग्राम, 0.001 मिलीग्राम, 0.001 मिलीग्राम असं करून तुम्ही जर ते 10 kgचं काढलं तरी पण इनिशियल फायनल स्टेट इवन दो इफ इट इज सेम, तेवढ्या स्टेप्सचं सेपरेट प्रत्येक स्टेपचं वर्क डन या फॉर्म्युल्याने काढून मायनस पी डेल्टा व्ही काल दिला होता, मी पूर्ण इथे लिहिलेलं नाही आहे बघा. वर्क डन इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू V2 मायनस V1, ते 1 स्टेपसाठी लिहिलं होतं. मग त्या प्रत्येक स्टेपचं वर्क डन या फॉर्म्युल्याने काढायचं आणि ते ॲड करायचं. सो देन इफ द सेम चेंज इफ इट इज कॅरीड आउट इन very large number of steps, means if the same change of expansion, same change मी पुन्हा म्हणतोय, म्हणजे मला V1 to V2 आणि अल्टिमेटली जे आपण एक्झाम्पल घेतले आपल्या सोयीसाठी 10 kg इज टू बी रिमूव्ड, बट इफ द सेम चेंज इज टू बी कॅरीड आउट इन इनफायनाईट नंबर ऑफ स्टेप्स, तर काय होईल, म्हणजे हे थिरॉटिकल झालं. इनफायनाईट नंबर ऑफ स्टेप्स आपण 10,000 20,000 घेतो, तर मग थिरॉटिकली इफ द सेम चेंज इज कॅरीड आउट इन infinite number of steps, then what will be the work done? The work done in that case, will be maximum. त्याच्यापेक्षा जास्त असू शकणार नाही, कारण का ती छोटी एवढी स्टेप आहे आणि प्रत्येक वेळेला मग वर्क डनचा जो येणार आणि ते ॲड केलं तर इट विल बी मॅक्झिमम. आणि हे कसं मॅक्झिमम असणार ते पुन्हा मी सांगतो की 1 स्टेप आणि 2 स्टेपमधला तुम्ही जरी कालचे 2 व्हिडिओ अपलोड केले होते त्याच्यावरून समजून घ्या. आणि मग परत पुढं मध्ये किंवा कोणी डाऊट विचारला तर ते क्लिअर करता येईल. बघा, हे मुद्दा मी थोडंसं विस्ताराने बोललो. तर हा बेसिकली आपला फॉर्म्युला आहे. आता सेम चेंज इन इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप म्हटल्यानंतर असं तुम्ही साधं सोयीसाठी कल्पना करा की 10 kgs काढणार आहे पण 0.00001 मिलीग्राम काढणार, मग व्हेरी स्मॉल इन्क्रीज इन व्हॉल्यूम, मग ती एक एक्सटर्नल प्रेशर करस्पॉन्डिंग टू 0.00001 मिलीग्राम डिक्रीज झालं, तर इन्क्रीज इन व्हॉल्यूम पण तेवढाच स्मॉल असणार. तो त्याला आपण बघा आता सोयीसाठी V2 मायनस V1 जो येणार त्याला आपण सोयीसाठी DV म्हणूया, DV. आणि मग फॉर दॅट स्मॉल स्टेप व्हॉट विल बी द वर्क डन, ती एक सेपरेट स्टेप समजून बेसिकली हा फॉर्म्युला जो आहे तोच वापरायचा आणि मग तो इन्फायनाईट टाइम्स ॲड करायचा. जसं 2 स्टेपचं आपण ॲड केलं होतं, म्हणजे इन्फायनाईट टाइम्स ॲड करायचं म्हणजेच इंटिग्रेशन घ्यायचं, ते आता पुढं आपण करणारच आहोत. तर ती डोक्यामध्ये ठेवून म्हणजे व्हेरी स्मॉल स्टेप, पण व्हेरी स्मॉल स्टेप आपल्याला बोर्डवरती दाखवताना जरा मोठंच काढायला लागेल ना. तर बघायचं मी काय केलं, जो V1 to V2चा चेंज होता कालचा, ओके, तो V1 to V2 आणि 10 kg काढणार, पण इन्फायनाईट म्हटलं तरी पण सोयीसाठी मी जरा आकडे वापरतो. म्हणजे की एक्सटर्नल प्रेशर वेट आम्ही काय केलं त्यातलं फक्त 0.00001 मिलीग्राम एवढं कमी केलं, म्हणजे प्रेशर करस्पॉन्डिंग टू दॅट स्मॉल वेट एक्सटर्नल प्रेशर विल डिक्रीज, नाही का, तेवढं कमी होणार. आणि मग त्याला करस्पॉन्डिंग इन्क्रीज इन व्हॉल्यूम होणार. मग ड्युरिंग दॅट चेंज व्हॉट विल बी द वर्क डन, ते 1 स्टेप झाली. त्या 1 स्टेपची जे आम्ही पहिल्यांदा शिकलो ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे व्हॅल्यू काढायची. मग आता पुन्हा इथं फोकस करा, बघा की इनिशियली नाही का इथं V1 व्हॉल्यूम आहे, V2 फार वरती आहे, त्यातली एक छोटी स्टेप, पण सोयीसाठी ती छोटी स्टेप मी मॅग्निफाय करून दाखवतो. तर इनिशियली इंटरनल प्रेशर P, एक्सटर्नल प्रेशर P, टेम्परेचर T कॉन्स्टंट, आत काहीतरी गॅस असणार, त्याचे काहीतरी नंबर ऑफ मोल्स असतील, ओके. आणि मग काय करतो मी की जसं मी म्हणालो ना 0.00001 मिलीग्राम एवढं वजन फक्त त्यातलं काढलं तर काय होणार, करस्पॉन्डिंग टू दॅट वेट, लेट दॅट सिम्बॉलिकली
द डिक्रीज इन प्रेशर बी डी पी. डिक्रीज इन प्रेशर त्याला आपण असं रिप्रेझेंट करूया डी पी. म्हणजे मग ज्या मोमेंटला ते तेवढं वजन काढलं आणि मग डिक्रीज इन प्रेशर डी पीनी होणार त्या वजना काढल्यामुळं. ओके, तर ॲट दॅट इन्स्टंट व्हॉट विल बी दी एक्सटर्नल प्रेशर. तर ॲट दॅट इन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर विल बी, इनिशियली पी होतं, पी मायनस डी पी. हे लक्षात येते का बघा. पी जे इनिशियली होतं पी आणि दोन्ही पण पी होतं. तर नाव ॲट दॅट इन्स्टंट द एक्सटर्नल प्रेशर विल बी पी मायनस डी पी. नाव द एक्सपान्शन विल स्टार्ट अँड एक्सपान्शन विल कंटिन्यू अँड अगेन अ न्यू इक्विलिब्रियम विल ऑब्टेन्ड. तो जो न्यू इक्विलिब्रियम येणार त्यावेळेला, त्या मोमेंटला इंटरनल प्रेशर अँड एक्सटर्नल प्रेशर विल बी इक्वल टू, त्या मोमेंटला त्याच कलरमध्ये काढतोय म्हणून मी इथं लिहितो. ओके, काय लिहिणार, पी मायनस डी पी. अगेन न्यू इक्विलिब्रियम इज ऑब्टेन. इनिशियली पी पी होतं, प्रेशर एक्सटर्नल प्रेशर डी पी, व्हेरी स्मॉल प्रेशर म्हणून डी पी असं वापरलं सिम्बॉल, इज डिक्रीज्ड. त्यामुळे आता सध्या एक्सटर्नल प्रेशर काय आहे, तर सुरुवातीचा पी त्यातला डी पी एवढा कमी केला म्हणून पी मायनस डी पी. पी एक्सटर्नल जो आपण जनरली लिहितो तो आता या केसमध्ये किती आहे, तर पी मायनस डी पी. हे लक्षात घ्या. आणि मग तेवढं एक्सपान्शन होणार, अगेन देर विल बी इक्विलिब्रियम. तर ते जे एक्सपान्शन झालं, व्हेरी स्मॉल डिक्रीज इन प्रेशर, आणि त्यामुळे एक्सटर्नल प्रेशर इज इक्वल टू पी मायनस डी पी. ओके, म्हणजे सिम्बॉलिकली जे पी एक्सटर्नल म्हणतो ते आता इथं पी मायनस डी पी. अँड व्हेरी स्मॉल इन्क्रीज इन व्हॉल्यूम, त्याला डी व्ही म्हटलं आपण. व्हेरी स्मॉल इन्क्रीज इन व्हॉल्यूम डी व्ही. आता हे जे एक छोटी स्टेप इथं जी आपण केली ती वन स्टेप फॉर्म्युल्याप्रमाणे ते डिराईव्ह करायचं. तर इथं ते थोडंसं आधीच म्हणजे टाईम पण वाचला पाहिजे ना. तर डी डब्ल्यू इज इक्वल टू, आपला जनरल फॉर्म्युला पहिला लिहिला पुन्हा एकदा, मायनस पी एक्सटर्नल इंटू डी व्ही. कारण इन्क्रीज इन व्हॉल्यूम, स्मॉल इन्क्रीज इन व्हॉल्यूम. आणि इन दिस केस पी एक्सटर्नल, आता मी जे पुन्हा एक्सप्लेन केलं ते इथं सबस्टिट्यूट केलं पी मायनस डी पी. नाही का, एक्सपान्शन सुरू झालं आणि थांबलं त्यावेळेला अगेन्स्ट व्हॉट, अगेन्स्ट पी मायनस डी पी. त्यामुळे इथं कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर पी मायनस डी पी आहे इंटू स्मॉल इन्क्रीज इन व्हॉल्यूम डी व्ही, मायनस साईन ॲज पर द फॉर्म्युला. मग डी व्ही आतमध्ये घेऊन गेलो, मायनस पी डी व्ही, आणि हा मायनस आतमध्ये घेऊन गेल्यानंतर मायनस वननी मल्टिप्लाय केलं आणि डी व्हीनी पण पीला आणि डी पीला सायमल्टेनियसली मल्टिप्लाय केलं. सिम्पल गोष्ट आहे, असं लिहिलं. आता ही पण एक फार, मग इथंपर्यंत आलो आपण, पुढं अजून सांगणार. दिस ऑल्सो इंडिकेट्स समथिंग. म्हणजे जसं मी म्हणालो ना की सेम चेंज इफ इट इज कॅरीड आउट इन मोर नंबर ऑफ स्टेप्स, वर्क डन इज मोर. लार्ज नंबर ऑफ स्टेप्स, स्टील मोर. देन इफ सेम चेंज इज कॅरीड आउट इन इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स, वर्क डन विल बी मॅक्झिमम वर्क डन. मग त्याला आपण डब्ल्यू मॅक्स असं म्हणणार आहोत. डब्ल्यू मॅक्स म्हणजे तो लिहिताना सिम्बॉल आपण डब्ल्यू आणि इथं छोट्या अक्षरात मॅक्स, डब्ल्यू मॅक्स असं लिहिणार आहोत. तिकडं चाललो आहे आपण सध्या. तर त्यातल्या एका छोट्या स्टेपचं वर्क डन काढताना असं इथंपर्यंत आलो. दिस ऑल्सो इंडिकेट समथिंग. एक्सटर्नल प्रेशर करस्पॉन्डिंग टू मीन्स व्हेरी लेस डिक्रीज इन एक्सटर्नल प्रेशर टू डी पी, करस्पॉन्डिंग टू दॅट व्हेरी लेस इन्क्रीज इन व्हॉल्यूम टू डी व्ही. म्हणजे हे सगळं 0.00000001 या रेंजमध्ये. मग आता हे दोन व्हेरी स्मॉल टू व्हॅल्यूज 0.00000001 इंटू 0.00001, तर इट विल बी अगेन स्टील लेस. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो टू व्हेरी स्मॉल व्हॅल्यूज, the multiplication of that will be still smaller, and therefore up to 4, 5, 6 digit accuracy is concerned, this we can neglect. कारण त्या व्हॅल्यूचा परिणाम कुठेतरी 8व्या 9व्या डिजिटमध्ये येणार आहे. तेवढी ॲक्युरेसी आम्हाला नको आहे. आम्हाला 4, 5, 6 डिजिटपर्यंत, म्हणजे नॉर्मली आपण 4च असतो. आणि त्यामुळे मग तू पार्ट निग्लेक्ट केला. पण त्याच्यातून आणखी एक गोष्ट कळली का, इफ द सेम चेंज इज कॅरीड आउट इन मोर नंबर ऑफ स्टेप्स, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, change, for example expansion, should be carried out in such a way that external pressure should be decreased by a very small amount. म्हणजे काय की हा जो सिस्टीम ड्युरिंग एक्सपान्शन, याला जर आपण ड्रायव्हिंग फोर्स म्हटलं, ड्रायव्हिंग फोर्स बघा ऐकून ठेवा, हे पुन्हा रिपीट होणार आहे. तर एक्सटर्नल प्रेशर जे आहे दॅट विल बी कॉल्ड ॲज, ओके, सिम्बॉलिकली मी इकडे लिहितो, दॅट विल बी कॉल्ड ॲज
अपोजिंग फोर्स तर हा पुढं आणखी येणार आहे. व्हेरी स्मॉल डिक्रीज मीन्स व्हेरी स्मॉल डिफरन्स मीन्स डिफरन्स बिटवीन ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स शुड बी व्हेरी स्मॉल. तर त्याप्रमाणे मग जेवढं तुमचं एक्सटर्नल प्रेशर डिक्रीज कमी असेल म्हणजे डी पी जेवढा स्मॉल असेल तेवढा डी व्ही पण स्मॉल येणार आणि मग त्यांचे मल्टिप्लिकेशन स्मॉल येणार आणि अशा पद्धतीने तुम्ही त्या स्टेपचं वर्क डन काढलं तर इट विल बी व्हेरी स्मॉल. ओके. आणि असे लार्ज नंबर ऑफ स्टेप्स म्हणजे इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स तुम्ही ॲड करणार. हे एका स्टेपचं झालं. तर स्मॉलर दी व्हॅल्यू ऑफ आणि मग इथं लक्षात येतं का बघा, दिस विल बी स्मॉलर दी व्हॅल्यू ऑफ डी पी व्हेरी स्मॉल विल बी डी व्ही. याचा अर्थ मायनस पी डी व्ही, हे मायनस आहे हे प्लस आहे. याचा अर्थ फॉर दॅट सिंगल स्टेप द व्हॅल्यू ऑफ डी डब्ल्यू टू बी मोर. डी डब्ल्यू जर जास्त असायचं असेल त्या सिंगल स्टेपचा डी डब्ल्यू जर जास्त छोटी वाली पण त्यात पण डी डब्ल्यू जास्त घ्यायचा असेल मॅथमॅटिकली विचार करा तर हा जेवढा छोटा तेवढं हा जास्त येणार. ही व्हॅल्यू जेवढी छोटी तेवढं हे जास्त येणार. ही व्हॅल्यू छोटी याचा अर्थ डी पी आपल्या हातात काय आहे, एक्सटर्नल प्रेशर डिक्रीज करायचं म्हणजे डी पी जेवढं छोटं येणार तेवढा हा जास्त येणार. आता डी पी जेवढा छोटा येणार याचा अर्थ काय, एक्सटर्नल प्रेशर इनिशियली पी पी होता, इंटरनल गॅस एक्सटर्नल. डिक्रीज इन एक्सटर्नल प्रेशर जेवढा कमी असेल तेवढा डी पी डी व्ही हा प्रॉडक्ट कमी येणार म्हणजेच तेवढा डी व्ही जास्त येणार. म्हणजे त्या एका स्टेपचं वर्क डन पण जर जास्त यायचं असेल तर डिफरन्स बिटवीन ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स म्हणजे प्रेशरच्या भाषेमध्ये तो पी आणि एक्सटर्नल प्रेशर कमी केल्यामुळं येणारा पी मायनस डी पी डिफरन्स जेवढा कमी तेवढं डी डब्ल्यू जास्त. याच्यापर्यंत पहिला तुमच्या लक्षात येते का बघा. मग हे एका व्हेरी स्मॉल स्टेप त्या एका छोट्या स्टेपचं वर्क डन जास्त येण्यासाठीचं काय करायला पाहिजे तर डिफरन्स बिटवीन ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स. हा ड्रायव्हिंग फोर्स सिस्टीम आणि पिस्टनच्या वरती ॲटमॉस्फिअर वेट जे काय असेल ते सगळं मिळून अपोजिंग फोर्स. डिफरन्स बिटवीन ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स इक्वल असेल ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स तर इक्विलिब्रियम. मग स्मॉल डिक्रीज वरचा थोडा वेट काढलं 0.000001 मिलीग्राम आणि त्यामुळे डी पी एवढा प्रेशर कमी झालं म्हणजे आता सध्या एक्सटर्नल प्रेशर पी मायनस डी पी म्हणजे तो जेवढा छोटा असेल तेवढा हा प्रोडक्ट छोटा येणार म्हणजेच हे मायनस आहे प्लस आहे. याचा अर्थ ओव्हरऑल एक्सपान्शन असल्यामुळे वर्क डन मायनस येणार आहे. ते रिप्रेझेंटेटिव्ह साईन आहे एक्सपान्शन कॉम्प्रेशन. मॅथमॅटिकली याच्याकडे मायनस प्लस त्या अँगलने बघू नका. अँड देअरफॉर इफ द सेम चेंज म्हणजेच काय की समजा आम्हाला अल्टिमेटली 10 kg काढायचं आहे पण असं लार्ज नंबर ऑफ स्टेप्समध्ये करायचं आहे म्हणजे आम्ही इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्समध्ये करायचं आहे तर हा जेवढा छोटा तेवढा हा प्रोडक्ट छोटा म्हणजे त्या एका स्टेपचं वर्क डन मोठं. याचा अर्थ काय होतो की इफ अ सेम चेंज इफ इट इज कॅरीड आउट इन व्हेरी लार्ज नंबर ऑफ स्टेप्स म्हणजे जसं एकदम 10 किलोचं एक वजन काढलं त्याच्याऐवजी 5-5चे 2 काढले किंवा त्याच्याऐवजी 1-1 किलोचे 10 स्टेप्समध्ये केलं मग प्रत्येक स्टेपचं वर्क डन काढलं प्रत्येक 10 स्टेपचं प्रत्येकाचं सेपरेट वर्क डन या फॉर्म्युलेने काढून ॲड केलं असं. इफ दॅट इज कॅरीड आउट इन इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स देन वर्क डन विल बी मॅक्झिमम. हा पण त्याच्यातून अर्थ निघतो. हे ऐकायचं थोडी नोट्स बघायची विचार करायचं पुन्हा ऐकायचं मग परत मागचं थोडं ऐकायचं असं सगळं तुम्हाला करावं लागेल आणि मग तुम्ही मला मेसेज व्हॉट्सअपवर वगैरे पाठवलं की त्याप्रमाणे परत मी कुठली गोष्ट गरजेची आहे ऑन डिमांड इफ डिमांडेड. ओके. आणि मग याचा अर्थ हे आपण आता लक्षात आलं की डी डब्ल्यूच्या अँगलनी तो डी पी इफ इट इज व्हेरी स्मॉल डी पी डी व्ही प्रोडक्ट विल बी व्हेरी स्मॉल वी कॅन निग्लेक्ट इट. मगाशी मी सांगितलं. मग त्यामुळं निग्लेक्टिंग ठीक आहे रफ लिहितो आता तो फॉर्म्युला त्यामुळं मग 4-5 डिजिट ॲक्युरसी अप टू 4-5 डिजिट इज कन्सर्न आय कॅन राईट इन दिस फॅशन पी इंटू डी व्ही. म्हणजे हा जो 1 स्टेपचा फॉर्म्युला आपण काल डिराईव्ह केला होता तो या स्मॉल स्टेपसाठी वापरल्यानंतर तोच फॉर्म्युला 1 स्टेप सेम फक्त ते 1 स्टेप स्मॉल असल्यामुळं तो या फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला. डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी इंटू डी व्ही मायनस पी इंटू डी व्ही.
आणि असे मग इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स आहेत. प्रत्येक स्टेपचा DW इन्फायनाईट टाइम्स ॲड करायचा. जसं 2 स्टेपचं आपण ॲड केलं होतं किंवा 10 स्टेप केल्या असतं तर 10 स्टेपच्या W1 W2 W3 W4 असं सगळं ॲड केलं असतं. तसं हे इन्फायनाईट टाइम्स ॲड करायचं. आता DW 1 स्मॉल स्टेप असं परत इक्विलिब्रियम आला, परत त्याच्यामध्ये 0.00001 मिलीग्राम वेट कमी केलं, म्हणजे परत स्मॉल इन्क्रीज होणार. परत त्या सेकंड स्टेपचा DW, थर्ड स्टेपचा DW, फोर्थ, फिफ्थ असं मेनी टाइम्स किंवा थिअरॉटिकली आपण असं म्हणूया इन्फायनाईट टाइम्स हे जर केलं आणि अल्टिमेटली तुम्ही V1 to V2 म्हणजे अल्टिमेटली 10 kg एक्सटर्नल प्रेशर करस्पॉन्डिंग टू 10 kg डिक्रीज झालं तर त्यावेळेला ते DW जेवढे आलेले आहेत इन्फायनाईट नंबर ऑफ DW ते सगळे ॲड करायचे. आता इन्फायनाईट नंबर ऑफ DW इज टू बी ॲडेड म्हणजेच काय करायचं, इंटिग्रेशन करायचं. म्हणजेच आता असं हे छोट्या छोट्या स्टेप्स इफ यू कॅरी आउट इन इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स देन वी हॅव टू ॲड दोज स्टेप्स मीन्स इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स ॲडिशन म्हणजेच त्याला आपण म्हणायचं इंटिग्रेशन. आता आपलं केमिस्ट्री आहे त्यामुळं मॅथ्स त्याच्यामध्ये फार 100% आत्ताच लावून बघू नका. आणि त्यामुळं व्हॉट वी हॅव टू डू इज दॅट इंटिग्रेशन DW is equal to both sides, we should integrate on both sides minus P into DV असं हे आलं. आणि मग आता हे सर्व चालू आहे ते आपल्या एका पर्टिक्युलर लिमिटमध्ये चालू आहे. म्हणजे आपण V1 इनिशियल व्हॉल्यूम होतं आणि V2 फायनल व्हॉल्यूम होतं आणि अल्टिमेटली इनिशियली 10 kg होतं आणि फायनल स्टेपमध्ये ते 10 kg काढलेले आहेत. दॅट इज वाय एक्सपान्शन हॅज टेकन प्लेस. फक्त हा चेंज 1 स्टेपचा इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्समध्ये आपण केलेला आहे. मग त्यातली एक छोटी स्टेप तो 1 स्टेपचा जो फॉर्म्युला आहे त्याचा वापर करून असा आला आणि मग इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स इंटिग्रेट करणार तर ते V1 to V2 या लिमिटमध्ये करतो आहे आपण इंटिग्रेशन विदिन लिमिट्स. तर आता सध्या मी एवढंच लिहिलं आहे आणि आता मग मी पॉज करून पुढचं थोडंसं लिहून मग मी एक्सप्लेन करतो. हे ॲक्च्युली आपल्या नोट्समध्ये आहे, फक्त आपले हे बारकावे समजून घ्यायचे, ऐकायचं, त्याप्रमाणे वाचायचं, रफवर्क करायचं आणि मग एखादी गोष्ट कन्फ्यूज वगैरे झाली तर विचारायचं. तर ते व्यवस्थित बघा, गरज वाटली तर परत मागचे लेक्चर्स ऐका, नोट्स रिफर करा आणि मला विचारा. येस, आता बघा, आता थोडं डेरिव्हेशनचा पार्ट आहे. मी थोडंसं फास्ट सांगतो तुम्हाला, ते हे ऐकून आणि नोट्समध्ये बघून करण्यासारखा हा विषय सोपा आहे. त्यातले बारकावे सांगण्यासाठी मध्ये मी वेळ लावला. आता बघा की सुरुवात केली होती 1 स्मॉल स्टेप, त्याचा वर्क डन जो बेसिकली आपण तिकडं मागं शिकलो होतो DW इज इक्वल टू मायनस PDV. नाव दॅट 1 स्टेप इज टू बी इंटिग्रेटेड, इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स, इंटिग्रेशन DW इज इक्वल टू इंटिग्रेशन मायनस PDV. मग DW 1 एका स्टेपचं जे स्मॉल वर्क डन आहे ते DW इन्फायनाईट टाइम्स ते ॲड केल्यानंतर व्हॉट एव्हर विल बी द वर्क डन ते ड्युरिंग दॅट चेंज ते मॅक्झिमम असणार, त्याच्यापेक्षा जास्त वर्क डन ड्युरिंग दॅट चेंज ड्युरिंग द एक्सपान्शन ऑफ द गॅस म्हणजे सिस्टीम असूच शकत नाही. म्हणून इंटिग्रेशन DW इज इक्वल टू, त्याला मी डायरेक्ट इकडे नॉर्मली आपण जे W लिहितो त्याच्याऐवजी इथं मी आता त्याला W मॅक्स असं लिहिलेलं आहे. W मॅक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन मायनस P इंटू DV. पण मला महत्त्वाचं आहे की आपण हे इन्फायनाईट टाइम्स करतो आहे पण तरीसुद्धा ह्या इन्फायनाईट टाइम्स अ सेम चेंज इन बट इन व्हेरी लार्ज नंबर ऑफ स्टेप्स, म्हणजे सेम चेंज फ्रॉम V1 to V2 ते सगळं माहिती झालं, रिपीट झालं इन इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स. तर त्याचं इनिशियल सुरुवात होती ते व्हॉल्यूम म्हणजे इंटिग्रेशन विदिन लिमिट्स त्याला म्हणतात. केमिस्ट्री पुरतं इंटिग्रेशन माहीत असेल तर बरं, किंवा त्या मर्यादेमध्येच मी सांगणार आहे इंटिग्रेशनचे बारकावे. नॉट नेसेसरी हिअर V1 to V2 या लिमिटमध्ये बट इन लार्ज नंबर ऑफ स्टेप्स, त्यातल्या प्रत्येक स्टेपचं वर्क डनचा हा फॉर्म्युला आणि ते लार्ज नंबर ऑफ स्टेप्स ॲड करणे, इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स ॲड करणे म्हणजे इंटिग्रेशन करणे. पण आता बघा ना, हे P आहे आणि इकडे DV आहे, म्हणजे इंटिग्रेशन X dy किंवा इंटिग्रेशन Y dx असं नाही करू शकत ना. तर इंटिग्रेशन X dy असेल तर तो X Yच्या फॉर्ममध्ये बघा ना, इंटिग्रेशन X dy असं नाही करू शकत. मी त्यातलं मॅथ्स इथं आता मला गरज वाटत नाही. तर हा X Yच्या फॉर्ममध्ये लिहावा लागेल. म्हणजे मग तो इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तुम्हाला जसं इंटिग्रेशन dx इज इक्वल टू एक्स, इंटिग्रेशन 1/x इज इक्वल टू लॉग एक्स, म्हणजे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, त्या बाकीचे बारकावे इथं मी टाळतोय. तर हा X Yच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायला लागेल. म्हणजेच काय, इथं इंटिग्रेशन PDV आहे पण आम्हाला माहिती आहे
गॅस इन अ सिलेंडर, टेम्परेचर इज कॉन्स्टंट, पी व्ही इक्वल टू एन इंटू आर इंटू टी. म्हणजेच कसं होईल बघा, पी इज इक्वल टू बघा इथे लिहितो, पी व्ही इज इक्वल टू एन इंटू आर इंटू टी. म्हणजेच काय होईल की पी इज इक्वल टू एन इंटू आर इंटू टी अपॉन व्ही. मग आता इथं पी जो आहे ना तो एन आर टी अपॉन व्ही असं जर सबस्टिट्यूट केला तर इंटिग्रेशन करायला काय मदत होती का बघूया. तर येस, इंटिग्रेशन विदिन द लिमिट्स V1 टू V2 आणि मग पीच्या जागी मी काय करणार तर हे आता एन तर मायनस इंटू एन इंटू आर इंटू टी अपॉन व्ही इंटू डी व्ही. इथंपर्यंत आपण आता आलो आहे. आता बघा हे काढून टाकतो, पी व्ही इक्वल टू एन आर टी आणि हे बाकीचं बघायचं सांगितलेलं हे काढून टाकतो. येस, ॲज यू नो दिस इज मोर युजफुल फॉर रबिंग. ओके, आणि मग त्यामुळे काय होईल आता बघा याच्यामध्ये पी मायनस पी इंटू डी व्ही, त्याच्यामध्ये मायनस साईन म्हणजे -1 म्हणूया त्याला. -1 इज कॉन्स्टंट. एन नंबर ऑफ मोल्स अ गॅस इफ इट इज प्रेझेंट हिअर, तर तो एक्सपान्शन अँड कॉम्प्रेशन ऑफ गॅस, म्हणजे सध्या आपण एक्सपान्शन बघतोय, इन्स्टेड ऑफ दॅट इट कॅन बी कॉम्प्रेशन. तर गॅस इन अ सिलेंडर, आणि थिअरटिकली आपण आयडियल गॅस वगैरे म्हणलेलं आहे, ठीक आहे. तर तो गॅस इन अ सिलेंडर आहे, केमिकल रिएक्शन काही होत नाही आहे, त्यामुळं नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस, दॅट नंबर ऑफ मोल्स व्हॉट एव्हर दॅट नंबर ऑफ मोल्स, तो 2 मोल्स असेल, 0.5 मोल्स असेल, तो कॉन्स्टंट राहणार. आर इज कॉन्स्टंट, व्हॅल्यूज युनिट्स आपल्याला माहिती आहे. आणि हे करत असताना 1 स्टेपमध्ये करा किंवा आता आपलं इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्समध्ये चाललेलं आहे. तर इट शुड बी कॅरीड आउट ॲट ए कॉन्स्टंट टेम्परेचर, आयसोथर्मल प्रोसेस. ओके, तर मग याचा अर्थ गॅसचे नंबर ऑफ मोल्स, गॅस फक्त एक्सपांड होतोय किंवा कॉम्प्रेस होतोय, म्हणजे गॅस कमी किंवा जास्त होत नाही, म्हणजे एन इज कॉन्स्टंट, -1 इज कॉन्स्टंट, आर इज कॉन्स्टंट. ओके, अँड हिअर ड्युरिंग दिस चेंज आपण काय केलेलं आहे तर आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे टेम्परेचर इज कॉन्स्टंट. याचा अर्थ -1 इंटू एन इंटू आर इंटू टी हा फॅक्टर तुम्ही 1 स्टेपमध्ये केला पूर्वीसारखा किंवा इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्समध्ये, इवन इफ यू कॅरी आउट दॅट इन इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स, दॅट विल नॉट चेंज. म्हणजे तो इंटिग्रेट पण होत नाही आणि डेरिव्हेट पण होत नाही, तो मोठा पण होत नाही, तो छोटा पण होत नाही. याचा अर्थ इंटिग्रेशन जे काय होईल त्याच्यामध्ये तो कॉन्स्टंट पार्ट ॲड होणार आहे, तो कॉन्स्टंट पार्ट ॲड होणार आहे. तसे बरेच एक्झाम्पल्स आपण सांगू शकतो. असं म्हणजे जसं की समजा एका ठराविक एजनंतर किंवा एकदम लहान असेल आणि त्याच्या पलीकडे एकदा दात आले पडून, तर दाताचं वजन कॉन्स्टंट असेल आणि माणूस मात्र खाण्यापिण्याप्रमाणे छोटा मोठा होऊ शकतो. आणि मग त्याचा काही अभ्यास केला आणि त्याचं काही आपण गणित मांडलं तर ते काही गोष्टी कॉन्स्टंट असतात. फॉर एक्झाम्पल आपलं दात म्हणावं मी, तर ते दाताचं जे कॉन्स्टंट वजन आहे ते ॲड ते तसंच राहणार. आणि मग बाकी कुठल्या कारणामुळे वजन जे काही कमी होईल, फॅट किंवा मसल्स म्हणजे प्रोटीन किंवा फॅट कंटेंट, ते चेंज होत राहील कमी जास्त. तसा एक ॲनॉलॉजी गमतीचा भाग सोडून द्या. आणि त्यामुळे हे इक्वेशन मी लिहिताना आता कसं लिहितोय बघा. तर डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे ते बाहेर काढले, एन इंटू आर इंटू टी इंटिग्रेशन विदिन लिमिट्स V1 टू V2. ओके, V1 टू V2 1 अपॉन V डी व्ही. याच्या पुढच्या ज्या मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत त्या मी तुम्ही डिमांड केला तर परत रिपीट करेन, पण मला असं वाटतं. आणि मग आम्हाला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे. इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स इज इक्वल टू ln, पहिल्यांदा लॉग टू द बेस ईच्या फॉर्मॅटमध्ये. तर ते मी आता इथं डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -n इंटू आर इंटू टी इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स डी एक्स, म्हणजे इंटिग्रेशन 1 अपॉन व्ही डी व्ही, म्हणजे ln म्हणजे बेस ई पहिल्यांदा ln व्ही, पण या लिमिटमध्ये लोअर लिमिट V1 आहे, हायर लिमिट V2 आहे. ln व्ही म्हणजे लॉग टू द बेस ई आहे, तो लॉग टू द बेस 10 करायचा असेल तर फॅक्टर वी नो -2.303 फॅक्टर, तो पण कॉन्स्टंट आहे, 2.303 इंटू NRT इंटू आता काय लिहिणार मी लॉग टू दी बेस 10 ऑफ व्ही, आणि परत काय होणार होतं लोअर लिमिट हायर लिमिट. आणि मग लोअर लिमिट मायनस हायर लिमिट भरून मग तो फॉर्म्युला डिराईव्ह होतो.
आणि मग आपल्याला फायनल फॉर्म्युला तो डब्ल्यू मॅक्सचा जो मिळतो तो इथं मध्येच मी पटकन मांडतो. डब्ल्यू मॅक्स आपल्या नोट्समध्ये आहे ते. आता पुढचं मॅथमॅटिकल स्टेप तुम्ही करा आणि डिमांड केलं तर ते पण मी 2 मिनिटात पुढच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करेन. -2.303 nRT इंटू log टू द बेस 10 ऑफ V2 अपॉन V1. आता हे त्यातल्या स्टेप्स कशा आल्या वगैरे एवढं कळण्याइतपत तुमचं मॅथ्स झालं असं माझा समज आहे. इवन दो इफ यू डिमांड ऑन डिमांड आय एम ऑलवेज देअर. हे थोडंसं लेक्चर लावल्यामुळं शेवटच्या स्टेप्स थोड्या मी सांगितल्या नाहीत. थोडं तुम्ही करून बघा, नाही तर नेक्स्ट लेक्चरमध्ये ते मी इन्क्लूड करून पुढं जाणार. असं टप्प्याटप्प्याने जे चाललं आहे ते मागचं करून पुढं असं तुम्ही करत करत आलात आणि हे जर तुम्ही सगळं व्यवस्थित करून घेतलं तर फार बरं पडेल. थँक्यू.